नमस्कार मित्रांनो, निफ्टी व बँक निफ्टी चार्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती. इथे मित्रांनो आपण जो एक मेजर जो महत्त्वाचा आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहे, तो इथे आपण ड्रॉ करून घेऊया आणि जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ही जी लेवल आहे ना मित्रांनो, इथे आपण काय केलं आहे, हे 2 पॉईंट इथे जॉइंट केलेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर इथे 1 पॉईंट आपण जॉइंट केलेला आहे आणि या ठिकाणी 1 पॉईंट. तर इथे काय झालं, ही एक रेजिस्टन्स स्ट्रेट लाईन इथे आपल्याला भेटलेली आहे. तर ही काय आहे, आपल्याला एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सच्या वरती जेव्हा मार्केट निघेल तेव्हा इथे आपल्याला जे आहे बुलिश ट्रेडसाठी या ठिकाणी प्लॅन करायचा आहे. तर ठीक आहे, हा रेजिस्टन्स आहे, तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून घ्या. आणि डाऊन साईडला जो आहे मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची सपोर्ट ट्रेड लाईन आहे, ती देखील इथे आपण ड्रॉ करून घेऊया. ही जी रेंज आहे ना मित्रांनो, ही एक महत्त्वाची सपोर्ट ट्रेड लाईन आहे. तर सपोर्ट आपण जेव्हा जेव्हा मार्केट सपोर्टवरती येईल तेव्हा तेव्हा इथे आपण काय करू शकतो, बायचा प्लॅन या ठिकाणी करू शकतो. आता एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरून इथे आपल्याला दिसतं की मित्रांनो, की मार्केट जेव्हा जेव्हा सपोर्टवरती येत आहे तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये एक अपसाईड मूव्हमेंट इथे येताना आपल्याला दिसत आहे. आता इथे छोटंसं एक लक्षात आहे मित्रांनो, की जेव्हा मार्केट मित्रांनो या ठिकाणी मोठं गॅपडाऊन मार्केट ओपन झालं होतं, मार्केट एक डाऊन साईडला या ठिकाणी येत होतं. डाऊन साईडला मार्केट आल्यानंतर मित्रांनो, जसं मार्केटने या ठिकाणी हे बघा रेंज ब्रेक केले, एक अपसाईड मूव्हमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर मार्केट बघा तुम्ही अगेन या ठिकाणी मित्रांनो एकदम रेंजमध्ये डाऊन साईडला इथे आलेला आहे. त्याच्यानंतर बघता तुम्ही अगेन ह्या रेंजचा ब्रेक दिला, अगेन मार्केट बघता तुम्ही रेजिस्टन्स लेवलपासनं इथे खाली आलेला आहे. तर हे आपण लेवल अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घ्या. म्हणजे सिंपल साध्या लॉजिकने इथे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो, की आपण कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन करू शकतो. आपल्याला डाऊन ट्रेंड तर आला इथे समजला, पण या ठिकाणी मित्रांनो जसं डाऊन ट्रेंडचा इथे मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड लाईनचा ब्रेक दिला, एक अपसाईड मूव्हमेंट इथे आलेली आहे. त्याचबरोबर बघताय तुम्ही सेकंड वेव्हमध्ये जेव्हा डाऊन साईडला मार्केट आलं, जेव्हा या ठिकाणी मित्रांनो रेंजचा ब्रेक दिला अपसाईडला, एक अपसाईड मूव्हमेंट इथे आलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघितलं तर अगेन डाऊन साईड रेंजचा जसं इथे मित्रांनो अपसाईडला इथे ब्रेक दिला, मार्केटमध्ये एक अपसाईड मूव्हमेंट इथे आलेला आहे आणि आता मार्केट हे डाऊन साईडला इथे जात आहे. तर डाऊन साईडला मित्रांनो जेव्हा इथे एक अपसाईडला इथे ब्रेकआउट आपल्याला भेटेल प्रॉपर, तेव्हा इथे मार्केट हे अगेन हे अशा पद्धतीने रॅली देताना इथे आपण बघू शकतो. तर इथे आपल्याला काय करायचं, की मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी 4 तासावरती इथे आपण जाऊया आणि इथे एक छोटीशी आपल्याला एक ट्रेड लाईन दिसत आहे. त्या ट्रेड लाईनचा म्हणजे इथे जेव्हा अपसाईडला ब्रेक होईल तेव्हाच इथे आपण एक बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे. तोपर्यंत इथे बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन करायचा नाही. आता इथे जर तुम्ही बघितलं मित्रांनो, बघता तुम्ही वेव्ह कशा पद्धतीने चालतात, इम्पल्सिव्ह वेव्ह आणि या ठिकाणी करेक्टिव्ह वेव्ह असते. हे बघा, हे वेव्ह कशा पद्धतीने मित्रांनो, डाऊन साईड वेव्ह, अगेन अपसाईड, अगेन डाऊन साईड, अगेन अपसाईड, अगेन डाऊन साईड, अगेन अपसाईड, अगेन डाऊन साईड. आता या ठिकाणी मार्केट एक डिसिजन घेईल, की जर या ठिकाणी ह्या ट्रेनचा जर मित्रांनो अपसाईडला ब्रेक दिला तर अपसाईड मूव्हमेंट इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि दुसरी कंडिशनमध्ये जर या ठिकाणी जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो ब्रेक दिला तर ह्या ट्रेड लाईनपर्यंत मार्केट येताना आपण इथे बघू शकतो. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, रेंज इथे आपण ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, अगेन 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती इथे आपण जाऊया आणि एक महत्त्वाची जी रेंज आपल्याला दिसत आहे ती इथे आपण काय करूया, मार्क करायचा इथे प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये मित्रांनो एक छानपैकी रॅली जी आहे ती पकडायला भेटू शकते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, की 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती इथे एक महत्त्वाची जी ट्रेड लाईन येत आहे ती इथे आपण ड्रॉ करून घेऊया. ट्रेड लाईन म्हणण्यापेक्षा एक चॅनल आहे मित्रांनो, ते देखील तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉ करून घेऊ शकता. हे चॅनल आहे, की ह्या चॅनलमध्ये मार्केट काय करत आहे, इथे ट्रेड करत आहे. ह्याला आपण क्लोन करून घेऊया आणि डाऊन साईडला देखील या ठिकाणी हे ट्रेड लाईनला इथे आपण एकदम परफेक्टली इथे सेट करून घेऊया. आता इथे तुम्हाला दिसेल मित्रांनो, की हे चॅनलमध्ये बँक निफ्टी काय करत आहे, इथे काम करत आहे. आता ह्या चॅनलचा मित्रांनो जिकडे ब्रेक होईल तिकडे एक अपसाईड मूव्हमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते. पण त्यापूर्वी एक इथे गोष्ट आपण लक्षात घेऊया, की या ठिकाणी मार्केटमध्ये जे प्रिव्हियस जी सेलिंग आलेली होती मित्रांनो, बघताय तुम्ही या ठिकाणी त्याच रेंजवरनं आली होती, की ज्या रेंजवरती मार्केट इथे येऊन थांबलेलं आहे. बघताय तुम्ही ही जी रेंज आहे ना मित्रांनो, एक महत्त्वाचा एक डिसिजन लेवल आहे, की ह्या रेंजचा जर इथे ब्रेक दिला म्हणजे 46,320च्या खाली जर इथे मार्केट जाताना आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी 46,000 एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, ते आपलं पहिलं टार्गेट होणार आहे. त्याच्यानंतर 45,600पर्यंत मार्केट हे डाऊन साईडला जाताना आपण इथे बघू शकतो. जर इथे रेंजचा जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला तर हा जो सपोर्ट दिसतोय, हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर डाऊन साईडला मूव्हमेंट इथे येणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी मित्रांनो रेंजचा अपसाईडला जर ब्रेक झाला, कॅन्डलवरती क्लोज जर झाली वन डेची, तर इथे अपसाईड रॅली इथे आपल्याला अगेन पाहायला भेटणार आहे, की ज्या पद्धतीने इथे मित्रांनो मार्केटने हे जे चॅनल होतं, ह्या चॅनलचा जसं इथे ब्रेक दिला एक अपसाईड रॅली दिलेली आहे, त्या पद्धतीने इथे एक अपसाईड रॅली इथे आपण बँक निफ्टीमध्ये बघू शकतो.
तर मित्रांनो हे चॅनल आहे, तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण मार्केटमध्ये कुठे आणि कशा पद्धतीने इथे ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो. आता मेजर जर इथे आपण लेवल काढल्या ते इथे आपल्याला भेटलेले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला काय दिसतं की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं बँक निफ्टी काय करत आहे, एका चॅनलमध्ये इथे काम करत आहे. तर हे चॅनल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण इंट्राडेमध्ये जर ट्रेडिंग इथे करत असाल तर या ठिकाणी मित्रांनो हे चॅनल बघताय तुम्ही, ह्या चॅनलच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल कमीत कमी 15 मिनटं, तेव्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे जर मार्केट आता हा जो झोन आहे मित्रांनो, जो की जवळपास 46,500 ते या ठिकाणी 46,300ची ही जी रेंज आहे ना, ह्या रेंजमध्ये आपण शक्यतो ट्रेड इथं करणं अवॉइड करायचं आहे. या ठिकाणी मार्केटला रेंज तयार करू द्यायचं मित्रांनो. या ठिकाणी मार्केट ज्या पद्धतीने साईडवेज क्लोज झालं आहे त्याच पद्धतीने ते फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला 46,300च्या खाली जर मार्केट जात असेल, कमीत कमी 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली इथे, तर या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला पाहणं इथे भेटणार आहे. तर या ठिकाणी रेंजचा जर अपसाईडला ब्रेक दिला आणि मार्केट जर वरती सस्टेन झालं, ठीक आहे, मार्केटवरती थांबलं पाहिजे मित्रांनो. असं नाही की ब्रेकआउट देईल आणि या ठिकाणी अशा पद्धतीने खाली येईल. ते इथे कमीत कमी 15 मिनिटाची कॅन्डल एकदम बुलिश आपल्याला इथे, जे की अशा पद्धतीची कॅन्डल आहे किंवा अशी जरी कॅन्डल या ठिकाणी इथे जर क्लोज झाली वरती, तर इथे आपण एक बुलिश ट्रेडचा प्लॅन करू शकतो. कारण काय होणार आहे, इथे जे कॉल रायटर जे बसलेले आहेत त्यांचे इथे काय होणार, या ठिकाणी स्टॉप लॉस हिट होणार एक आणि एक अपसाईड रॅली इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकते. तर आपल्याला त्या दिवसाची वाट बघायची आहे, रॅली भेटण्याची. उगीच कुठेही ट्रेड घेऊन इथे लॉस करत बसायचा नाही आहे. आपल्याला रॅलीची वाट बघायची आणि रॅली भेटल्यानंतर छानपैकी ट्रेड करून मार्केटमध्ये इथे प्रॉफिट घ्यायचा आहे. तर हे मित्रांनो बँक निफ्टीचा हे जे चॅनल आहे, तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती काढू शकता. हे अशा पद्धतीने चॅनल आणि छानपैकी मार्केटमध्ये काय करायचं, जोपर्यंत आपली जी लेवल आहे त्याचा इथे ब्रेक होत नाही, ह्या चॅनलच्या वरतीच मित्रांनो आपण अपसाईड ट्रेड इथे कॉलचा प्लॅन करू शकतो. ठीक आहे. आणि डाऊनसाईड ट्रेडचा जर इथे आपण विचार केला तर ह्या रेंजचा जर इथे डाऊनसाईडला ब्रेक दिला, तर या ठिकाणी छोटंसं टार्गेट बघताय तुम्ही, ह्या ट्रेडलाईनवरती मार्केट इथे जरी ब्रेक दिलं डाऊनसाईडला, तर ट्रेडलाईनवरती इथे सपोर्ट घेताना आपण बघू शकतो. तर इथे आपल्याला कमी क्वांटिटीने इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. जर या ठिकाणी जर हा सपोर्ट देखील ब्रेक दिला, ही जी ट्रेडलाईन सपोर्ट ट्रेडलाईन ह्याचा जर ब्रेक दिला इथे, तर डाऊनसाईडला मार्केट हे येऊ शकतं 45,600पर्यंत डाऊनसाईडला येताना इथे आपण बघू शकतो. आणि आपल्यालासाठी नो ट्रेडिंग झोन जो होणार आहे, ती रेंज म्हणजे मित्रांनो ही रेंज आहे. ह्या रेंजमध्ये आपल्याला काहीच ट्रेड करायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या चार्टवरती ह्या लेवल ड्रॉ करून घेऊ शकता आणि मार्केटमध्ये मित्रांनो सेटअपचं वरती काम करा. सेटअपवरती काम केला तर छानपैकी प्रॉफिट इथे पाहायला भेटू शकतो. आता निफ्टीमध्ये बघूया की आपण निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. निफ्टीचा देखील या ठिकाणी थोडंसं विकनेस दिसला मित्रांनो फ्रायडेला. या ठिकाणी बघताय तुम्ही की एकदम महत्त्वाच्या लेवलवरती या ठिकाणी निफ्टी येऊन थांबलेले आहे. आपण एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं इथे परत या ठिकाणी ॲनालिसिस करूया, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांना देखील ह्या गोष्टीचा चांगला इथे फायदा होऊ शकतो. आता निफ्टी तर इथे स्पष्ट इथे आपल्याला दिसते मित्रांनो की एका चॅनलमध्ये निफ्टी इथे काय करत आहे, ट्रेड करत आहे. आता हे चॅनल मित्रांनो जिकडे पण ब्रेक होईल ना, तिकडे एक छानपैकी डाऊन साईडला एक अप साईडला एक या ठिकाणी रॅली आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. तर हे आहे महत्त्वाचा सपोर्ट. आपण ह्या काय करूया, ह्या स्ट्रेट लाईनला इथे आपण क्लोन करून घेऊया आणि वरती जो आहे महत्त्वाचा आपल्याला दिसत आहे तो म्हणजे रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स मित्रांनो जेव्हा अपसाईडला ब्रेक होईल आणि या ठिकाणी कमीत कमी एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती मार्केटवरती थांबेल, तेव्हा इथे आपण अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे. निफ्टीमध्ये साधा आणि सिंपल सेटअप आहे मित्रांनो. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मार्केट हायवरती जातो म्हणजे सेल ऑन राईज करायचं आहे, जेव्हा डीपवरती येतं तेव्हा बाय ऑन डिप करायचं आहे, सेल ऑन राईज, बाय ऑन डिप, सेल ऑन राईज, बाय ऑन डिप, सेल ऑन राईज. आता मार्केट हे सपोर्टवरती आहे तर इथे आपल्याला बाय ऑन डिप हे करायचं आहे. पण या ठिकाणी आपल्याला वाट बघायची आहे की आता एक सपोर्टवरती आहे, या ठिकाणी आपल्याला थोडंसं वेट करावं लागतं मित्रांनो. असं नाही की मार्केट हे सपोर्टवरती आले तर लगेच चला बाय करा. बाय इथे आपण करू शकतो, पण स्टॉप लॉस हा प्रॉपर इथे ठेवला पाहिजे. स्टॉप लॉस कुठे ठेवला पाहिजे, या ठिकाणी जर आपण बाय केला असेल तर या ठिकाणी जो या ठिकाणी 3 कॅन्डल बघता तुम्ही एकदम सेम मित्रांनो पॅरलल या ठिकाणी काय केलेलं आहे, निफ्टीमध्ये सपोर्ट इथे घेतला गेलेला आहे, जो की जवळपास थोडंसं आपण इथे लेवल व्यवस्थित ड्रॉ करूया. ही जर कॅन्डल बघितली जी की जवळपास 21,893 म्हणजे 900चा जवळपास सपोर्ट घेतलेला आहे. हा सपोर्ट जेव्हा इथे ब्रेक होईल म्हणजे मित्रांनो इथे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती जर इथे डाऊन साईडला या ठिकाणी
कॅन्डल जर अशा पद्धतीने क्लोज झाली, हे पहा अशा पद्धतीने जर कॅन्डल डाऊन साईडला जर या ठिकाणी इथे क्लोज झाली, रेड कॅन्डल जर इथे क्लोज झाली, तर आपल्याला इथे आपण जे कॉलमध्ये पोझिशन घेतली ती इथे एक्झिट मारायची आहे आणि इथे सेलसाठी प्लॅन करायचा. मार्केट खाली पडते, कुठपर्यंत पडणार या ठिकाणी जर डाऊन साईडला बघितलं तर आपलं पहिलं टार्गेट बघताय जवळपास 21,550चं पहिलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जे आहे 21,000 जवळपास 187 म्हणजे 200चं हे डाऊन साईडला टार्गेट इथे आपल्याला दिसणार आहे. आता त्याचबरोबर इथे जर मित्रांनो या ठिकाणी काय झालं की इथे जर या ठिकाणी हे रिमूव्ह करूया, याच ठिकाणी मार्केटने जर या ठिकाणी बघताय तुम्ही एक छोटीशी ट्रेड लाईन इथे आपल्याला दिसत आहे. आपण 4 तासावरती जाऊया जेणेकरून आपल्याला थोडीशी एक ट्रेड लाईन इथे दिसत आहे. आपण ज्या पद्धतीने बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं सेम मित्रांनो त्याच पद्धतीने निफ्टीचं देखील इथे आपण ॲनालिसिस करू शकतो. या ठिकाणी हे जे चॅनल दिसते तुम्हाला, हे चॅनल आहे ना मित्रांनो, ह्या चॅनलचा इथे जर अपसाईडला ब्रेक झाला अगेन तर आपण अपसाईडला या ठिकाणी जायचा प्लॅन करूया, पण वरती मार्केट क्लोज झालं पाहिजे. ठीक आहे, एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं. इथे बघताय काय झालं, मार्केट हे गॅप अप ओपन झाले या ठिकाणी आणि इथे जबरदस्त एक सेलिंग आलेली आहे. कारण काय मित्रांनो, या ठिकाणी 3 दिवसाचा सपोर्ट होता, हा सपोर्ट ब्रेक झाला आणि एक जबरदस्त सेलिंग आलेली आहे. सेम तीच कंडिशन आहे मित्रांनो. या ठिकाणी एक महत्त्वाचा जो सपोर्ट आहे ना, तर या ठिकाणी काय करत आहे मार्केट, जे निफ्टी जे आहे या ठिकाणी एक महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी घेत आहे मित्रांनो. हा जो सपोर्ट बघताय तुम्ही, हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर एक छानपैकी डाऊन साईडला मुवमेंट इथे येणं अपेक्षित आहे. तर आपल्याला त्यानुसार इथे मार्केटमध्ये ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. इथे काय करूया, निफ्टी देखील एका चॅनलमध्ये आहे मित्रांनो. या ठिकाणी हे चॅनल बघताय तुम्ही, हे चॅनल जर इथे डाऊन साईडला ब्रेक झालं तर छानपैकी डाऊनफॉल पाहायला भेटणार आहे. अपसाईडला ब्रेक झाला तर अगेन एक अपसाईड रॅली इथे सुरुवात होणार आहे. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण जाऊया आणि बघूया की आपण काय करू शकतो. या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला इथे निफ्टीमध्ये तर दिसत आहे मित्रांनो की या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला ब्रेक करायच्या तयारीमध्ये आहे. पण मंडेला जर एखादी न्यूज वगैरे आली पॉझिटिव्ह तर या ठिकाणी मार्केट हे गॅप अप देखील ओपन होऊ शकतं. आता या ठिकाणी बघता तुम्ही डबल बॉटम इथे तयार झालेला आहे. जर हा बॉटम जर डाऊन साईडला ब्रेक झाला म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी बघताय तुम्ही, हे जे बॉटम आहे ना या ठिकाणी जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर एक जबरदस्त रॅली जी आहे आपल्याला कमीत कमी 150 ते 200 पॉईंटची या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. अपसाईडला जर इथे ब्रेक झाला तर या ठिकाणी अगेन आपल्याला अपसाईडला एक रेजिस्टन्स अशा पद्धतीने इथे पाहायला भेटणार आहे. त्यानुसार इथं आपण कमी क्वांटिटीने अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. तर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो एका चॅनलमध्ये निफ्टी काम करत आहे, बँक निफ्टी देखील एका चॅनलमध्ये काम करत आहे. आता ह्या चॅनलचा जिकडे पण ब्रेक होईल ना तिकडे इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. आपण आपल्या हिशोबानुसार प्लॅन करायचं नाही, मार्केट आपल्याला काय सांगतं त्यानुसार इथे प्लॅन करून छानपैकी इथे आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं आहे. इथे बघा एकदम करेक्शन वेव्ह होती मित्रांनो. या ठिकाणी अपसाईड मुवमेंट दिली, त्याच्यानंतर एकदम करेक्शन इथे वेव्ह सुरू आहे. आता ह्या करेक्शन वेव्हचं जर इथे अपसाईडला ब्रेक दिला तर एक छानपैकी अगेन एक अपसाईड रॅली इथे आपल्याला पाहायला निफ्टीमध्ये देखील भेटू शकते. तर हे चॅनल आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, तर आपण ते इथे फॉलो करायचं आहे आणि मार्केटमध्ये छानपैकी जोपर्यंत आपला सेटअप भेटत नाही ना तोपर्यंत इथे वाट बघत राहायची आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्हीही ॲनालिसिस करावं. निफ्टी, बँक निफ्टी, तुम्हाला जो इंडेक्स आवडतो त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून छानपैकी तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट इथे घेऊ शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.